वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. मराठी भाषा पॅडागॉजी, मराठी अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी शेवटचे काही 50 प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. जशा प्रकारे प्रश्न आपल्याला 7 तारखेला पेपर 1 आणि पेपर 2 मराठी भाषेसंदर्भात विचारले जाणार आहे किंवा 8 तारखेला पेपर 1 आणि पेपर 2 मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे तशाच प्रकारचे काही सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. म्हणजे 2011 ते 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे ते संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी हे 50 आणि सिलेक्टेड प्रश्न एकत्रित केलेले आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईटचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. कारण की म्हणजे महाटेट 2026साठी 9 फेब्रुवारीपासून आपले लेक्चर सुरू होणार आहे ऑनलाईन आणि रेकॉर्डेड. तर तुम्ही जॉईन बटनला जॉईन करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. मित्रांनो, सुपरफास्ट आणि स्मार्टपणे आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे स्मार्ट रिव्हिजन किंवा स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. प्रश्न 1 दिलेला आहे की पुढीलपैकी बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की बाल साहित्यातील इच्छित नसलेला घटक कोणता? तर स्पष्ट नैतिक मूल्य, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हे बघा, प्रश्न क्रमांक 2. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? आता हे बघा, एक वाक्य किंवा हे एक वाक्य दिलेलं आहे की भाषिक घटकांच्या ससंदर्भ परिचय विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्याचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे. अशा प्रकारे या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहे. आणि ही कोणती पद्धत आहे नेमकी? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो. जशा प्रकारे तुम्हाला महाटेटमध्ये उतारे दिले जातात तशा प्रकारचे या ठिकाणी फक्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर प्रॅक्टिस खूप गरजेची आहे, कारण आपल्याला मोठे मोठे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे जाणीव उन्नत करणे, म्हणजे ऑप्शन 3 आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, तिसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की स्टीफन क्रेशनच्या नियंत्रित कल्पना सिद्धांताच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स सुद्धा दिलेले आहेत. तर हे बघा, क्रेशनच्या जे नियंत्रित कल्पना सिद्धांत आहे त्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? तर ऑप्शन सी, म्हणजे काय शिकले आहे हे पाहण्यासाठी काय आत्मसात केले याचा उपयोग होतो, हा विधान या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, 50 पैकी जवळपास 35 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे म्हणजे परीक्षेसाठी, कारण 2 दिवस बाकी आहे. तर हे बघा, प्रश्न आहे की क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे की शिक्षणातील उणीवा लक्षात घेण्यासाठी चुकांचे विश्लेषण महत्त्वाचे असते, कारण. आता याचे कारण काय? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. बरोबर उत्तर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 2 की चुका म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची शैक्षणिक अवस्था जाणून घेण्याचे साधन. ऑप्शन जो 2 दिया गया है दोस्तों, वो आपका क्या होगा? यहाँ पर राइट आंसर होगा. मतलब आपको हिंदी में भी कुछ इसी प्रकार के प्रश्न क्या है देखने के लिए मिलेंगे दोस्तों, और मराठी भाषा पैडागॉजी में भी आपको इसी प्रकार के प्रश्न क्या है देखने के लिए मिलेंगे. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता हे बघा मित्रांनो,
भाषेच्या संदर्भात 4 विधान दिलेले आहे आणि कोणते विधान बरोबर नाही म्हणजे नेगेटिव्ह सेन्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे, मानवीय ज्ञानात भाषा भर टाकते, हे सुद्धा बरोबर आहे. काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, हे या ठिकाणी काय असणार आहे तर आपला बरोबर नाही म्हणजे चुकीचं विधान दिलेलं आहे. आणि भाषा ओळख अभिव्यक्त करते, हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपला ऑप्शन जे 3 असेल ते काय असणार आहे तर या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कथेचा अभ्यास करताना पुढील पैकी कोणती बाब वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ऑलरेडी हा प्रश्न आपण केलेला आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये. आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर हे बघा, विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स या ठिकाणी सुद्धा दिलेले आहेत. तर हे बघा, संभाषण कौशल्याच्या मूल्यमापनासाठी ऑप्शन 2 असेल म्हणजे नाटकात भूमिका अभिनय करणे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न विचारलेला आहे की तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे काय करणे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हे बघा, पर्याय जे 1 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर असेल की उदयमान वाचन अवस्था म्हणजे पर्याय 1 आपला काय असणार आहे तर योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, स्मार्ट रिव्हिजन सुपरफास्टपणे आपण या ठिकाणी करत आहोत कारण परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी मराठीचे जे आपण 50 प्रश्न पुन्हा एकत्र केलेले आहेत ते परीक्षेसाठी खूप IMP प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. हे बघा, 9वा जे प्रश्न दिलेला आहे की काही शब्द चुकीचे लिहिले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता, तुम्ही तुमच्या वर्गात डॅश डॅश या पद्धतीचा वापर करता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे संरचनात्मक, समग्र भाषा, संज्ञानात्मक किंवा रचनावादी. तर हे बघा, समग्र भाषा आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. आता हे बघा, 10वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की ऐकण्याच्या म्हणजे श्रवणाच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या की श्रवणाच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो म्हणजे ऑप्शन 1 जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ध्वनी ओळखणे आणि त्यातून अर्थ काढणे म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून अपन ही मेंबरशिप घेऊ शकता. दोस्तों, 9 फरवरी 2026 से महाटेट 2026 के लिए आपको हमारे लाइव प्लस रिकॉर्डेड लेक्चर जो है वो बिल्कुल फ्री में मिलने वाले हैं. तो अभी आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. दोस्तों, सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है आपने हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेनी है, क्योंकि हमारा जो रिजल्ट रहा है महाटेट 2025 का वो सबसे ज़्यादा और बहुत ज़्यादा उत्कृष्ट निकाल हमारा रहा है दोस्तों. तो अभी आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, प्रश्न 11 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की भाषा मग ती मौखिक असो किंवा अमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते, अशा प्रकारे एक विधान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कोणाचा मानणं असा आहे म्हणजे वर्तनवादी. ऑप्शन जे आपला सी असणार आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन सी इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12.
12वा प्रश्न विचारलेला आहे की शाळांनी मित्र द्वैभाषिकत्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण. आता हे बघा, शाळांनी द्वैभाषिकतेचे अनुसरण केले पाहिजे याचे कारण काय, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न वाचून घ्या आणि ऑप्शन्स सुद्धा काळजीपूर्वक वाचून घ्या मित्रांनो, कारण की एका प्रश्नासाठी आपल्याला परीक्षेमध्ये फक्त 1 मिनिट दिला जातो आणि जे तुमचे परिच्छेद असतात, जे तुमचे पॅसेज किंवा उतारे असतात ते खूप मोठे मोठे विचारले जातात मित्रांनो. तर प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. आता आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे मुलाची भाषा आणि संस्कृतीचा आदर करते, म्हणजे ऑप्शन 2 काय असेल तर योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न दिलेला आहे की मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात जेव्हा. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेत वारंवार हे प्रश्न विचारले जात आहे की मुले उत्तम प्रकारे भाषा शिकतात तेव्हा, म्हणजे जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते. ऑप्शन 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न विचारलेला आहे की भाषाशास्त्रातील क्षमता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, भाषेचा योग्य वापर केव्हा आणि कसा करायचे ते जाणण्यास, म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, ऑप्शन डी काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन 4 जे असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आता 15वा प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय. तर हे बघा मित्रांनो, खूप IMP हा प्रश्न असणार आहे, महत्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी दिलेला है. हिंदी में भी आपको कुछ इसी प्रकार से प्रश्न पूछे जाएंगे, मतलब कि भाषा शिक्षण में सर्जनशीलता का मतलब क्या होता है, अर्थ क्या होता है. तशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे की भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे काय. तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वतंत्र असणे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की संस्कारक्षम म्हणजे विकासात्मक मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह असेसमेंट ज्याला आपण म्हणू शकतो, या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही. आता हे बघा, फॉर्मेटिव्ह असेसमेंट संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे विकासात्मक मूल्यमापनासंदर्भात ते तंत्र आदर्श नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, वर्ग सादरीकरण, स्वाध्याय, कागद पेन्सिल चाचणी किंवा प्रकल्प. तर कागद पेन्सिल चाचणी या ठिकाणी आदर्श नाही, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे डॅश डॅश होयो, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल शिक्षणासाठी मूल्यमापन आपला काय असणार आहे तर बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 जे असेल ते योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. आता हे बघा, 18वा प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की शासकीय शाळेची शिक्षिका रीटा ही दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी करते. ओके, रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते मित्रांनो. लॉजिकली प्रश्न विचारले जातात. ॲज अ टीचर, ॲज अ शिक्षक आपल्याला माहीत पाहिजे उत्तर काय असणार आहे, कारण की हा प्रश्न पूर्णपणे लॉजिकली प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे बघा, प्रेरणा आणि आवड, म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे तर बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. आता हे बघा, 19वा प्रश्न आहे की मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचावी. ओके, हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे आता हे बघा मित्रांनो, मुलांनी सामग्री जी आहे ते काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली आणि लक्ष देऊन वाचावी, मतलब ध्यान से उन्होंने क्या है इसको पढ़ना है. तो ये कौन सा प्रकार है, गहन वाचन, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न विचारलेला आहे की विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्द संग्रह पाठ करतात आणि मातृभाषेच्या भरपूर काम करतात. शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि हा सुद्धा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याला आपण व्याकरण भाषांतर पद्धत म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन
4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. फक्त 14 मिनिटांमध्ये आपण 20 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहे, कारण की स्मार्ट रिव्हिजन आणि सुपरफास्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. परीक्षेला फक्त काही तास शिल्लक आहे, त्यापूर्वी हे प्रश्न तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे. आता हे बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि जे ऑप्शन 3 असेल, म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की मूळ प्रथम भाषेचे ज्ञान द्वितीय भाषा शिकण्यात मदतरूप ठरते, म्हणजे ऑप्शन 3 आपला काय असणार आहे तर योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. आता हे बघा, 22वा प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो, हे वाचन म्हणजे कोणते वाचन. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे. तर हे बघा, विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वर्तमान पत्रातील बातमी वाचणे म्हणजे स्कॅनिंग. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे सी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. आता 23वा प्रश्न मित्रांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 संदर्भात विचारलेला आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे 2020 नुसार कोणते विधान योग्य नाही. आता हे बघा, कोणते विधान योग्य नाही अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर हे बघा, त्रिभाषिक धोरणानुसार इंग्रजीचा अभ्यास बरोबर आहे, त्रिभाषिक धोरणानुसार भारतीय भाषेचा अभ्यास बरोबर आहे, त्रिभाषिक धोरणानुसार मातृभाषेचा अभ्यास हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन 1 जे दिलेला आहे ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे आपला बरोबर उत्तर असणार आहे त्रिभाषिक धोरणानुसार एका अभिजात भाषेचा अभ्यास. या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य विधान नाही, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. आता हे बघा मित्रांनो, मोठे मोठे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, परंतु सोपे सोपे प्रश्न असतात. प्रश्न 24 दिलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये भाषेचे श्रवण कौशल्य विकसित करताना शिक्षकाने काय केले पाहिजे. तर हे बघा, सोपा प्रश्न आहे. ऑप्शन डी जर तुम्ही बघितला तर मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, वेगवेगळ्या लोकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि या उपक्रमात गुंतून ठेवावे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषिक कौशल्ये उत्तम प्रकारे कधी संपादित करता येतात. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये बहुतेक प्रश्न अशा स्वरूपाचे विचारले गेले होते की भाषा कौशल्य उत्तम प्रकारे कधी संपादित करता येते. तर हे बघा, जेव्हा ती अंगभूतपणे हाताळली जातात, म्हणजे ऑप्शन 3, जेव्हा ते अंगभूतपणे हाताळली जातात, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे मित्रांनो. ऑप्शन 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी ऑफर हा सुरू आहे. परीक्षेला 2 दिवस बाकी आहे आणि सीटेट फेब्रुवारी 2026 साठी पेपर 2 क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. 399 रुपये आपण प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो. 40 प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, म्हणजे मराठी भाषा पॅडागॉजी 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची, हिंदी भाषा पॅडागॉजी 10 प्रश्नसंच विथ उत्तर सूची, CDP 10 प्रश्नसंच विथ आन्सर की आणि SST पॅडागॉजी म्हणजे समाजशास्त्र विषयाचे 10 प्रश्नसंच विथ आन्सर की. हे प्रत्येक विषय आहे जे मित्रांनो ते आपण वेगवेगळे केलेले आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे असणार आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण परीक्षा देण्यापूर्वी, परीक्षेत जाण्यापूर्वी आपल्याला माहीत पाहिजे की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रश्नपत्रिके स्वरूप कशा प्रकारे असतो, हे टोटल इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे. तर स्क्रीनमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण हे परचेस करू शकतात मित्रांनो. सिम्पली आपल्याला व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे म्हणजे सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे परीक्षेसाठी. आणि 2 दिवस बाकी आहे मित्रांनो. टाईम मॅनेजमेंट सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे, तर हे प्रॅक्टिस करून घ्या, कारण की परीक्षेला जास्त वेळ बाकी नाही. तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 26. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की पुढीलपैकी
कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांची प्रथम भाषा महत्त्वाची भूमिका बजावते? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. संपूर्ण प्रश्न जे असतात मित्रांनो ते लॉजिकली प्रश्न विचारले जातात. आप हिंदी की बात करोगे, आप मराठी की बात करोगे, तो आपको सिर्फ लॉजिकली प्रश्नों की तरफ ध्यान देना है दोस्तों. यहाँ पर प्रश्न पूछा गया की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत विद्यार्थ्यांची प्रथम भाषा म्हणजे तुमची मातृभाषा महत्त्वाची भूमिका बजावते? तर ऑप्शन जे 2 असेल व्याकरण भाषांतर पद्धती आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. जशा प्रकारे आपण पास्ट टेन्स इंग्लिशमध्ये म्हणतो म्हणजे त्याचंच आपण मराठीमध्ये भाषांतर केलं तर काय होतो भूतकाळ. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27. आता 27वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता उपक्रम वाचनपूर्व उपक्रमास मदत रूप ठरेल? आता हे बघा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे की वाचनपूर्व उपक्रमास कोणता उपक्रम मदत रूप ठरेल अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि टास्क म्हणजे अनुमान नियुक्त कार्य ऑप्शन जे 2 दिलेला आहे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 28. 28वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. प्रश्न विचारलेला आहे की ग्राहकांशी व्यावसायिक संभाषण करण्याचे कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट ठरवून एखाद्या पाठाची रचना करणे हे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणत्या लेखन प्रकारातून साध्य केले जाऊ शकते? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नवीन प्रश्न आहे मित्रांनो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अहवाल, विवरण, लेख आणि पत्रलेखन किंवा जाहिरात लेखन. तर हे बघा ऑप्शन जे डी असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे पत्रलेखन किंवा जाहिरात लेखन. पुढचा प्रश्न क्रमांक 29. आता 29वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? मित्रांनो हा प्रश्न 4 ते 5 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. काल सुद्धा आपण हा प्रश्न पाहिला होता आणि पुन्हा हा प्रश्न 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारला गेला आहे. 2024 मध्ये सुद्धा विचारला गेला आहे मित्रांनो आणि 2025 मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती भाषा ही अभिजात भाषा नाही? तर हिंदी हे काय आहे मित्रांनो अभिजात भाषा नाही. ऑप्शन जी डी जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन डी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की मुले सामाजिक अंतक्रियेतून भाषा ग्रहण करतात या संकल्पनेस डॅश डॅशचे अनुमोदन आहे? तर हे बघा मित्रांनो सामाजिक अंतक्रिया हा शब्द आला म्हणजे आपलं उत्तर वायगोस्की झाला. ऑप्शन जे 2 असेल पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. कारण की 9 फेब्रुवारी 2026 पासून आपण महाटेट 2026 साठी आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर जे आहे मित्रांनो ते सुरू करणार आहोत. म्हणजे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. सीटेट असो की टीएटी असो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तर जॉईन बटनला जॉईन करून आत्ताच आमच्या चॅनलची मेंबरशिप तुम्ही घेऊ शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 31. आता 31वा प्रश्न काय आहे बघा. प्रश्न काय विचारलेला आहे की 7 महिन्याचे मूल व्यंजने आणि स्वरांचा वापर करून बोलण्याचा प्रयत्न करते ते डॅश डॅश यांचा वापर करून संज्ञापन करते? तर हे बघा 7 महिन्याचे मूल म्हणजे ऑप्शन जे 4 असेल बडबडणे ऑप्शन जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न दिलेला आहे की भाषण म्हणजे डॅश डॅश भाषण हे योग्य मांडणी केलेले भाषण मानले जाते? हा प्रश्न सुद्धा 2023 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि संरचित म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे की भारतीय घटनेतील 8व्या अनुसूचीद्वारे एकंदर किती भाषांना मान्यता मिळाली आहे? हा प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीद्वारे एकंदर किती भाषांना मान्यता मिळाली आहे? तर 22 भाषांना मान्यता मिळाली आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न आहे की लेखन म्हणजे काय? आता हे बघा लेखन म्हणजे काय तर प्रक्रियाधिष्ठित उपक्रम. ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35
36वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की शिक्षिका विद्यार्थ्यांना अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले शब्द बदलून त्या जागी अचूक शब्द लिहिण्यास सांगते. ओके, यामध्ये ती कोणत्या कौशल्याचे मूल्यमापन करीत आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, श्रवण करणे, लेखन करणे, वाचन करणे किंवा ऐकणे. तर हे बघा मित्रांनो, लेखन करणे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेलं आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न आहे की 2 उत्पादक भाषिक कौशल्यामध्ये डॅश डॅश समाविष्ट आहे. आता हे बघा मित्रांनो, 2 उत्पादक भाषिक कौशल्य कोणते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर संभाषण आणि लेखन म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. आता 37वा प्रश्न आहे की समकालित म्हणजे सेमेटिव्ह मूल्यांकन म्हणजे काय. ओके, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. समकालित मूल्यमापन म्हणजे काय, तर हे बघा, यात विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबद्दल आणि कामगिरीबद्दल निर्णय देण्यामध्ये वापर केला जातो. ऑप्शन जे डी असेल, ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 38. हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 38 दिलेला आहे की न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंगचा वापर डॅश डॅश शोधण्यासाठी होतो अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, विशिष्ट माहिती किंवा विशिष्ट घटक ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी आपण स्कॅनिंग करत असतो, म्हणजे विशिष्ट घटक किंवा विशिष्ट माहितीचा भाग. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 39वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विस्तृत वाचनाचे तंत्र नाही. आता हे बघा मित्रांनो, विस्तृत वाचनाचे तंत्र कोणते नाही अशा प्रकारे प्रश्न आहे. चाळणे, न्याहाळणे, सामूहिक वाचन किंवा मूक वाचन. तर सामूहिक वाचन या ठिकाणी विस्तृत वाचनाचे तंत्र नाही, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न आहे की मुलाच्या भाषापूर्व स्थितीचे डॅश डॅश वैशिष्ट्य आहे. आता हे बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा म्हणजे बहुतेक वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे की मुलाच्या भाषापूर्व स्थितीचे डॅश डॅश वैशिष्ट्य आहे. तर रडणे, हुंकारणे आणि बडबडणे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असणार आहे मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 41 दिलेला आहे की प्रत्येक भाषेची नियम व्यवस्था असते जी बोलणाऱ्याला शब्द जोडणी करणे आणि अर्थ व्यक्त करणे यात मदत करते. ही नियम व्यवस्था म्हणजे काय, तर हे बघा, व्याकरण. आपला ऑप्शन जे 2 असेल, नियम व्यवस्था म्हणजे व्याकरण. ऑप्शन जे 2 असेल ते मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 दिलेला आहे की सघन वाचन धोरण कशावर लक्ष केंद्रित करते अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सघन वाचन धोरण कशावर लक्ष केंद्रित करते, तर हे बघा, तपशिलावर माहितीसाठी मजकूर वाचणे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. 27 मिनिटांमध्ये आपण 42 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहे मित्रांनो, कारण की सुपर फास्ट आणि स्मार्ट रिव्हिजन आपण मराठीच्या या काही शेवटच्या प्रश्नाचा मार्फत करत आहोत. कारण की परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो, म्हणजे आपला एकच हे आहे प्रयत्न आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळेल. म्हणजे 7 तारीखला तुमचा पेपर असो किंवा 8 तारखेला तुमचा पेपर असो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43वा प्रश्न आहे की लक्षपूर्वक ऐकणे ही डॅश डॅश क्षमता असून दुसऱ्यांच्या शाब्दिक तसेच अशाब्दिक संदेशांना यथायोग्य प्रतिसाद देणे होय अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या मित्रांनो आणि ऑप्शन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. बरोबर उत्तर असणार आहे समजून घेणे आणि विश्लेषण करणे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत वाक्याचे स्वरूप त्यातील आशेपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जाते अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. तर व्याकरण अनुवाद पद्धती पुन्हा आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 45वा प्रश्न आहे की शिक्षिका मुलाचे लेखन, नमुने, चित्रे, कथा इत्यादींना एका फोल्डरमध्ये ठेवते आणि नंतर त्याच्या
आणि नंतर त्यांच्या मूल्यमापनासाठी वापर करते, हे म्हणजे संचयिका, पोर्टफोलिओ. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी विशेष ऑफर आहे. परीक्षेला फक्त 2 दिवस बाकी आहे आणि पेपर 1 साठी प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच विथ आन्सर की मिळणार आहे मित्रांनो. विथ उत्तर सूची दिले जाईल. त्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका म्हणजे 499 मध्ये आपल्याला हे 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास पॅडागॉजी आणि गणित पॅडागॉजी संदर्भात हे प्रश्नसंच आहे मित्रांनो. म्हणजे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे, प्रश्नपत्रिका कशा प्रकारे असते मित्रांनो, हे आपल्याला माहीत पाहिजे. परीक्षेला 2 दिवस बाकी आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये यातील नक्की पाहायला मिळणार आहे मित्रांनो. कारण जशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे 2011 ते म्हणजे 2011 ते 2024 जी प्रश्नपत्रिका आहे, त्या प्रश्नपत्रिकाचा टोटली एनालिसिस करून अपन हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तैयार केलेली आहे मित्रांनो. और दोस्तों, अगर आप इसमें से कोई 1 या 2 क्वेश्चन सेट लेना चाहते हैं तो आप उसको भी क्या है यहाँ से परचेस कर सकते हैं. स्क्रीन पर जो कॉन्टैक्ट नंबर दिया गया है उस पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 46. आता हे बघा, क्वेश्चन नंबर 46 दिलेला आहे की सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळात शिक्षिकेने सच्चित्र पुस्तके वाचण्यावर भर द्यावा. कारण आता याचे नेमके कारण काय, तर मुलांना चित्र समजून घेता येते आणि त्यांचे विश्लेषण करता येते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 47 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्टे नाही. आता हे बघा, भाषा शिक्षणाचे उद्दिष्टे कोणते नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर प्रयत्नपूर्वक विचार मांडणे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 दिलेला आहे की शिकणाऱ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची ठरते, तर पोर्टफोलिओ सर्वात महत्त्वाची ठरते. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कमकुवत विद्यार्थ्यांसाठी भाषा शिक्षणात कोणती कृती सर्वात योग्य आहे. तर हे बघा मित्रांनो, एकेका विद्यार्थ्याला शिकवणे, गट करून शिकवणे, जोडीने शिकवणे किंवा वरील सर्व. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, एकेका विद्यार्थ्याला शिकवणे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 50 या ठिकाणी दिलेला आहे की विरामचिन्हाचा योग्य पर्याय निवडा. आता हे बघा मित्रांनो, विरामचिन्हाचा योग्य पर्याय निवडा अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, बरोबर जे उत्तर असणार आहे, या सभेचे अध्यक्ष असतील इंद्रनाथ साहित्य अकादमीचे सचिव. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, काही तास परीक्षेला बाकी आहे आणि त्यापूर्वी हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप स्पेशल असणार आहे, म्हणजे हेल्पफुल असणार आहे मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी ॲड केले होते, ते परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि महाटेट 2026 साठी मराठी संपूर्ण व्याकरण जी नोट्स आहे मित्रांनो ती आपली लॉन्च झालेली आहे. फक्त 199 मध्ये आपल्याला महाटेट 2026 साठी मराठी विषयाची नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. PDF नोट्स तुम्हाला मिळेल मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही बेसिकपासून हे सुरुवात करू शकतात, कारण की एप्रिल किंवा मेमध्ये पुन्हा महाटेट 2026 ची परीक्षा होणार आहे. आणि आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागले मित्रांनो तर तुमचं 100% जे आहे ते TAT क्लिअर होणार आहे आणि यावेळी तुमचं सीटेट पण क्लिअर होऊन जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.